अत्याचार निवारण हक्क पर्यावरण समिती तर्फे या ठिकाणी आपण उपोषणाला बसलेले आहात. काय नेमके आपल्या मागण्या आहे, कशाच्या संदर्भामध्ये आपण उपोषणाला बसलेले आहात? गेल्या 15 महिन्यापासून त्याला पूर्ण 15 महिने आज रोजी होतात. भोकरदन पंचायत समितीमध्ये झालेला कथित गैरव्यवहारासंदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडं मंत्री महोदयाकडं चौकशीची मागणी केली. भोकरदन तालुका हा म्हणजे तिथं असलेले जे आमदार आणि खासदार आहे या लोकांच्या दबावाखाली जालना जिल्ह्याचे अधिकारी चौकशीला येत नाही. यावेळेस इकडं आयुक्त साहेब पापलकर साहेब होते, त्यांनी 2दा पत्र काढून 2दा समितीची नेमणूक झाली. परंतु त्या नेमणूक झाल्यावरही जालन्याची कोणताही यंत्रणा त्या ठिकाणी चौकशीला आलेली नाही. त्या ठिकाणी स्थानिक आमदार व माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा धाक असल्यामुळं हे लोक तिथं चौकशीसाठी येत नाही. आणि आम्ही आमच्या निवेदनामध्येच असं मागणी केली म्हणलेलो आहोत की जिल्हा परिषद जालना ही म्हणजे दबावतंत्रेखाली आमचं पूर्ण प्रकरण दाबायचा प्रयत्न करते. त्या ठिकाणी म्हणजे जवळपास मनरेगा म्हणजे रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 24, 25 आणि 26 या चालू वर्षामध्ये त्यांनी 50 कोटी रुपयाचे कामं केले. त्यामधून त्यांनी जवळपास 20 कोटीचे कामं केले आणि 30 कोटीचा गैरव्यवहार केला. त्या ठिकाणी सिंचन विहीर, त्या ठिकाणी गाईचे गोठे, त्या ठिकाणी घरकुल, शेततळे अशा अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या आणि प्रत्येक योजना फक्त कागदावर राबवल्या. म्हणजे रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही या योजनेअंतर्गत त्यांनी ते पूर्ण काम केले. म्हणून त्या कामामध्ये आम्ही गेल्या 15 महिन्यापासून सांगतो का तुम्ही चौकशी करा, 2 गावाची तरी चौकशी करा. आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी खोटे बनावटी कागदपत्र तयार करून म्हणजे स्थानिक BDO, तत्कालीन गटविकास अधिकारी आणि खालची टोटल यंत्रणा, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांची मिलीभगत असून ज्या ठिकाणी घरकुलामध्ये योग्य लोकाला म्हणजे शासनाच्या निकषाप्रमाणे योग्य लोकाला घरकुल वाटप व्हायला पाहिजे होते, त्यांनी ते वाटप केले नाही. ज्या लोकांनी जास्तीचे पैसे दिले अशाच लोकांना घरकुल देण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी विहिरीचे जास्त पैसे, विहिरीला 50,000 रुपये, घरकुलाला 20,000 रुपये, गोठ्याला 20,000 रुपये अशा प्रकारचा पूर्ण त्या ठिकाणी म्हणजे पैसा जमा करून नातेवाईक असलेला हा अमोल कड हा सारा व्यवहार हा बघतो. अधिकारी आणि पुढारी या साऱ्यातला मधला भाग तो करतो. अनेक लोकांनी तक्रारी केल्या, बऱ्याच लोकांच्या तक्रारीला त्यांनी पैसे देऊन दबावमध्ये काही यंत्रणा मागं म्हणजे निकाली काढल्या. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी 2 वेळेस त्या पंचायत समितीमध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये ट्रॅप झाला. 3 लोक त्याच्यामध्ये ट्रॅपमध्ये गेले. तरीही त्या ठिकाणी वरिष्ठांनी लक्ष घालून चौकशी केलेली नाही. मागील 8 दिवसापासून या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आणि आमची सरळ मागणी आहे विभागीय आयुक्त साहेबाकडं का जालना जिल्हा परिषद ही अतिशय निष्क्रिय, लाचखाऊ आणि निष्क्रिय झालेली आहे. म्हणून स्थानिक म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयातून अप्पर आयुक्त दर्जाच्या माणसाच्या निगराणीमध्ये ही चौकशी झाली पाहिजे. त्या अनुषंगाने आज आम्ही इथं रस्ता रोको आंदोलनाचा प्रस्ताव दिला होता. परंतु विभागीय आयुक्त साहेबांनी आम्हाला विनंती केली आणि सांगितलं का तुम्ही रस्ता रोको आंदोलन करू नका, आम्ही या प्रकरणाला चांगल्या प्रकारचा तुम्हाला न्याय देऊ. या लोकांनी नाही केलं तर मी इथून समिती नेमतो आणि चौकशी करतो. प्रश्न असा आहे का मी आजपासून अप्पर आयुक्त साहेब याला काहीतरी त्यांच्या कामानिमित्त मुंबईला गेलेले आहे. त्यांनी आम्हाला 2-4 दिवसाचा वेळ मागितला आणि प्रशासनाला तुम्ही मदत करावी त्या माध्यमातून. परंतु भोकरदन पंचायत समितीमध्ये जे झालेलं कथित गैरव्यवहार आहे आणि तिथल्या असलेल्या स्थानिक COने 2दा पत्र काढून 2दा समिती गठीत झाली, परंतु एकदाही समिती चौकशीला आली नाही. त्या ठिकाणी स्थानिक आमदार व माजी मंत्र्याचा दबाव असल्यामुळं तिथं कोणीही अधिकारी कर्मचारी येत नाही. आणि तिथं जे अधिकारी कर्मचारी आहे हे सर्व लोक त्यांच्या आधिपत्याखाली काम करतात आणि कामं सर्व कागदावर झालेले आहे. सारे कागदावर आणि पैसे त्यांनी पूर्ण काढून घेतलेले आहे.
आणि उर्वरित पैसे आज जे बाकी राहिलेले आहे आम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही आता हे पैसे त्यांना वाटप करू नका चौकशी झाल्याशिवाय, तरी त्यांचा पैसा लोकांना देणं चालूच आहे. मी असं म्हणतो की गेल्या 15 महिन्यापासून आम्ही निवेदन देतोय सतत. आमच्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलं आहे या तारखेला आम्ही असे निवेदन दिले. त्यावेळेस आम्ही यांना 19 गावाचे पुरावेसुद्धा दिले कोणत्या कोणत्या गावामध्ये कसं भ्रष्टाचार झाला, तरी या लोकांनी चौकशी केलेली नाही. या अशा म्हणजे असक्षम, निष्क्रिय व लाचखोर वृत्तीच्या अधिकाऱ्यावर प्रशासनाचा वचक नाही. कारण हे लोक सरळ सांगतात का स्थानिक आमदार व खासदाराला आम्हाला पैसा द्यावा लागतो, आम्हीच काही एकटे पैसे खात नाही. आणि ते सरळ सांगल्यावर ही गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी म्हणजे रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही या योजनेअंतर्गतच हा कार्यक्रम चालू आहे. स्थानिक लेवलला कुठेही प्रत्यक्षात कामच नाही, सारे कामं कागदावर केलेले आहे. आणि आम्ही वारंवार त्यांना सांगितलं की बाबा एक गावामध्ये तरी चौकशी लावा, परंतु त्यांनी गेल्या 15 महिन्यापासून एकही चौकशी केलेली नाही. म्हणून या ठिकाणी आज आमचा रस्ता रोको आंदोलन होता. परंतु माननीय विभागीय आयुक्त साहेब यांनी विनंती केली आणि सांगितलं का तुम्ही फक्त आज 2 दिवसाचा वेळ मला द्या, तुम्ही रस्ता रोको आंदोलन करू नका. मी याच्यामध्ये जातीनं लक्ष घालतो. त्यांनी आमच्या समोर CEO साहेबाला फोन लावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी उद्या चौकशी समिती पाठवतो. आणि माननीय आयुक्त साहेबांनी सांगितलं की यांनी जर 5 दिवसामध्ये चौकशी समिती पाठवून तुमची चौकशी नाही केली तर मी आपल्या विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत एक समिती नेमून तुमच्या म्हणण्याप्रमाणे 19 गावाची चौकशी करायला लावेल, असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन आज रोजी दिलेलं आहे. म्हणून आम्ही म्हणजे रस्ता रोको आंदोलन तूर्त स्थगित केलेलं आहे. पुढील आपली रणनीती काय असणार आहे जर आपल्या मागण्या दिलेल्या कालावधीत नाही झाल्या? पुढील आमची रणनीती अशी राहणार आहे का माननीय विभागीय आयुक्त साहेब यांनी आमच्या समक्ष COला सांगितलं आणि त्यांनी दिलेलं आश्वासन, त्यांनी लेखी स्वरूपाचं जे आश्वासन आम्हाला दिलं, कदाचित आम्हाला असं वाटतं CO साहेबांनी आम्हाला सांगितलं का मी पण नवीन आलेलो आहे, तुमचं प्रकरण फार जुनं आहे, मला समजून घ्यायला थोडा वेळ द्या. परंतु त्यांनी आम्हाला 10 दिवसाचा वेळ मागितला. आणि प्रशासनाला मदत व्हावी आणि अधिकाऱ्याला पण थोडंसं आम्ही मान सन्मान देऊन त्यांच्या गोष्टीला आम्ही एक्सेप्ट केलं आणि रस्ता रोको आंदोलन आजचं स्थगित केलं आहे आम्ही. आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर त्यांनी चौकशी केली नाही तर आम्ही हाच आंदोलन तीव्र करू. म्हणजे रस्ता रोको म्हणजे मोठ्या प्रमाणात मोठ्या ताकदीनं आम्ही 10 दिवसानंतर इथंच रस्ता रोको करून दाखवू.